नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, आता सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सर्व अंगणवाडी सेविकांसाठी स्मार्टफोन आलेले आहेत. पण आचारसंहितेमुळे त्याचा वाटप सध्या थांबलेला आहे. तर मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल. आणि तसेच मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, इथे काय सांगितले आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे 4,000 स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. अलीकडेच मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झाल्यामुळे एकात्मिक बाल विकास विभागाच्या 14 प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागात 3,423 अंगणवाड्या कार्यरत असून यात 3,230 अंगणवाडी सेविका बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण व अन्य सुविधा देत आहेत. शासनाने अंमलात आणलेल्या पोषण ट्रॅक्टर ॲपवर बालकाचे दैनंदिन वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, अंगणवाड्यांतील बालकांची उपस्थिती आदी सर्व प्रकारची माहिती सेविकांना भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. पण अनेक वर्ष वापरत असलेले स्मार्टफोन आता जुने झाल्यामुळे माहिती भरण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने स्मार्टफोन मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाकडे ग्रामीण भागातील अंगणवाड्या तसेच महापालिका, नगरपालिकांच्या नियंत्रणाखालील नागरी अंगणवाड्यांमधील सेविका व पर्यवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे 4,000 स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे हे फोन वाटप करण्याचा पेच निर्माण झाला आहे. एकतर निवडणुका झाल्यानंतर अंगणवाडी सेविका मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे हे फोन वाटप करण्याचा पेच निर्माण झाला आहे. एकतर निवडणुका झाल्यानंतर अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्टफोनचे वाटप करावे लागेल. नाहीतर निवडणूक व निकाल जाहीर होण्यास 2 महिन्याचा अवकाश आहे. तोपर्यंत मोबाईल वाटप थांबवावे लागेल. मात्र ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची पूर्व परवानगी घेऊन स्मार्टफोनचे वाटप करता येईल का, या दिशेनेही जिल्हा परिषद प्रशासन विचार करीत आहे. निवडणूक विभागाची घ्यावी लागेल परवानगी. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर जिल्हा परिषदेकडे स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तुर्तास अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ते वाटप करता येणार नाहीत. त्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही प्रशासकीय बाब असल्यामुळे निवडणूक विभागाची परवानगी मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.